श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचं शिक्षण. आई, आज माझी शेवटची परीक्षा आहे. मला जायचं आहे. उशीर होतोय. रवीना घाईघाईने पुस्तकं बॅगेत ठेवत म्हणाली. स्वयंपाकघरातून सासूबाईंचा करकर आवाज आला. अगं रवीना, माझ्या पोटात खूप दुखतंय ग. रात्रभर झोपच लागली नाही. मला खूप त्रास होतोय. आधी मला बघ. रवीना क्षणभर थांबली. हातातला पेन घट्ट पकडला. घड्याळात 8:30 वाजले होते. तिने घरातली कामे आटोपली होती. परीक्षा 10 वाजता होती. कॉलेज घरापासून 40 मिनिटावर. ती धावत स्वयंपाकघरामध्ये गेली. सासूबाई खुर्चीत बसलेल्या, पोटावर हात ठेवून कुरकुर करत होत्या. काय झालं आई? डॉक्टरकडे जायचं का? रवीना चिंतेने विचारत त्यांच्या जवळ बसली. आता कुठे डॉक्टर? मला काही कळत नाही. चक्कर येते. माझी तब्येत खराब आहे. आणि तू म्हणतेस परीक्षा. मी कशी राहू एकटी? सासूबाईंनी मुद्दाम आवाज कातर केला. रवीना गोंधळली. मनात 1000 विचार. आजचा पेपर महत्त्वाचा आहे. शेवटचा पेपर आहे. आणि हा विषय तिचा मजबूत होता. हे वर्ष तिने किती कष्टाने सांभाळलं होतं. तेवढ्यात सागर हॉलमधून बाहेर आला. काय झालं? आईचं पोट खूप दुखतंय म्हणे, रवीना म्हणाली. तिच्या आवाजात काळजी आणि आतून दडपलेली भीती. सागर आईकडे गेला. आई, खूप दुखतंय का? हो रे, रात्रभर त्रास झाला. मला भीती वाटते. रवीना, जाऊ नको आज. परीक्षा तर पुन्हा देता येईल. पण माझं काय? रवीना चकित झाली. आई, ही सेमिस्टर एंड परीक्षा आहे. पुन्हा नाही देता येत. वर्ष वाया जाईल. सागर थोडा शांत आवाजात म्हणाला. रवीना, तू थांब आज. आईची तब्येत महत्त्वाची आहे. त्या एका वाक्याने रवीना आतून हादरली. पण सागर, मी इतका अभ्यास केलाय. आजचा पेपर चुकला तर? मी कुठे तुला शिकू देत नाही म्हणतोय. पण घरही बघायला हवं ना. आई आजारी आहे. रवीना काही क्षण निशब्द उभी राहिली. तिला जाणवत होतं, हा प्रसंग अचानक नाही. गेल्या काही महिन्यापासून असंच काहीतरी घडत होतं. तिच्या डोळ्यासमोर मागचे दिवस फिरू लागले. जेव्हा सागर तिला पाहायला आला होता, तेव्हा ती कॉलेजच्या लायब्ररीत बसून अभ्यास करत होती. आईने घाईघाईने घरी बोलावलं होतं. ती स्पष्ट बोलली होती, मला पुढे शिक्षण घ्यायचं आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. मला जॉब करायचा आहे. लग्नानंतरही मला शिकायचं आहे. सागरने हसून उत्तर दिलं होतं, मला हुशार बायको हवी आहे. मी तुझ्या स्वप्नांना साथ देईन. त्याच्या आईवडिलांनीही तिच्या आईवडिलांना आश्वासन दिलं होतं, तुमच्या मुलीला आम्ही शिकवू. तिला काही अडचण येऊ देणार नाही. त्या शब्दावर विश्वास ठेवूनच रवीनाने लग्नाला होकार दिला होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. सगळे प्रेमाने बोलत होते. अगं, तू अभ्यास कर, सासूबाई म्हणत. पण हळूहळू बदल सुरू झाला. नवीन लग्न आहे. थोडा वेळ घरात लक्ष दे. सासऱ्यांची तब्येत ठीक नाही. त्यांना डॉक्टरकडे घेऊन जा. आज पाहुणे येणार आहेत. अभ्यास नंतर कर. कॉलेजला जाणं कमी होत गेलं. कधी बस चुकली, कधी स्वयंपाक उशिरा झाला, कधी अचानक नातेवाईक आले. तरीही रवीना हार मानत नव्हती. ती रात्री सगळे झोपल्यावर अभ्यास करत असे. कधी 12 वाजेपर्यंत जागी राहत असे. सकाळी 5ला उठून थोडा वेळ अभ्यास, घरचे कामं, पुन्हा स्वयंपाक. पण परीक्षा जवळ येताच घरातले ताण वाढू लागले. आणि आज तिचा पेपर होता. सागर, तू डॉक्टरला बोलाव. मी परीक्षा देऊन लगेच परत येईन. आजचा शेवटचा पेपर आहे. रवीना शेवटचा प्रयत्न करत म्हणाली. सासूबाईंनी डोळे मिटले. मला काही झालं तर तू जबाबदारी घेणार का?
हे वाक्य ऐकताच सागर चिडला. रवीना, इतकं स्वार्थी होऊ नकोस. स्वार्थी? तिला वाटलं जणू कुणीतरी तिच्या मनावर वार केलाय. ती हळूच तिच्या खोलीत गेली. बॅग खाली ठेवली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घड्याळात 9 वाजले. ती आरशासमोर उभी राहिली. स्वतःकडे पाहत राहिली. ही तीच रवीना होती का जी कॉलेजमध्ये पहिल्या नंबरवर येत होती, जिला प्राध्यापकांनी फ्युचर ऑफिसर म्हटलं होतं? तिला तिच्या बाबांचा आवाज आठवला. बाळा, तू मोठं काहीतरी करशील. आम्हाला तुझा अभिमान आहे. तिने फोन उचलला. बाबांना फोन लावावा का? पण लगेच ठेवला. त्यांना काळजी वाटेल. बाहेर सासूबाईंचा आवाज येत होता. सागर, मला पाणी दे. माझं पोट जळतंय. रवीना खुर्चीत बसली. तिच्या हातातलं ॲडमिट कार्ड तिने हळूच उघडलं. तिच्या नावाखाली रोल नंबर छापलेला होता. ती स्वतःशीच पुटपुटली. मी इतका अभ्यास का केला? रात्री जागून कशासाठी? 10 वाजायला 15 मिनिटं बाकी होती. आता गेली तरी उशीर होणार होता. ती हळूच बॅग कपाटात ठेवली आणि त्या क्षणी तिला जाणवलं तिचं फक्त एक पेपर नाही तर 1 वर्ष निष्ठत आहे. 11 वाजेपर्यंत सासूबाईंचा त्रास हळूहळू कमी झाला. आता बरं वाटतंय, त्या सहज म्हणाल्या. रवीना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. मनात प्रश्न उसळत होते. खरंच इतका त्रास होता की? पण तिने काही बोललं नाही. संध्याकाळी सागर ऑफिसमधून परत आला तेव्हा ती शांत होती. रागावलीस का? त्याने विचारलं. ती हलकं हसली. राग आला तरी त्याचा उपयोग काय? त्या हसण्यात वेदना होत्या. रात्री ती तिच्या पुस्तकांसमोर बसली. पानं उघडली, पण अक्षरं धुसर दिसत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मी वचन दिलं होतं स्वतःला, मी काहीतरी करणार, ती रडत म्हणाली. त्या रात्री तिला झोप लागली नाही. ती छताकडे पाहत राहिली. तिला जाणवलं लग्नानंतर तिच्या आयुष्याची दिशा हळूहळू बदलत आहे आणि ती गप्प बसली तर सगळं हातातून निसटेल. पण आज ती काही करू शकली नाही. आज तिचं वर्ष वाया गेलं होतं आणि तिच्या मनात पहिल्यांदाच एक प्रश्न ठामपणे उभा राहिला. मी खरंच माझं स्वप्न जपते का, की हळूहळू त्याग करते? त्या प्रश्नाचं उत्तर अजून तिला सापडलं नव्हतं. पण तिच्या डोळ्यातली वेदना आता शांत नव्हती. ती एका निर्णयाची सुरुवात होती. रात्रीचे 2 वाजले होते. घरभर शांतता पसरली होती. सागर गाढ झोपला होता. सासूबाईंच्या खोलीतून हलकासा घोरण्याचा आवाज येत होता. पण रवीना मात्र जागी होती. टेबलावर उघडलेलं पुस्तक, बाजूला वही आणि डोळ्यातून सतत ओघळणारे अश्रू. ती शब्द वाचत होती, पण अर्थ मनात उतरत नव्हता. आज तिचं वर्ष वाया गेलं होतं. मी काहीच करू शकले नाही, ती स्वतःशीच पुटपुटली. तिने हातातलं ॲडमिट कार्ड पुन्हा उचललं. ज्या दिवशी ते मिळालं होतं त्या दिवशी किती आनंद झाला होता. ती आरशासमोर उभी राहून म्हणाली होती, हा माझ्या यशाचा पहिला टप्पा आहे. पण आज तो कागद तिच्या अपयशाची आठवण बनला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे लवकर उठली. डोळे सुजलेले, चेहरा थकलेला. तरीही ती स्वयंपाकघरात गेली. सासूबाई आधीच बसल्या होत्या. आज बरं वाटतंय ना आई? रवीनाने शांतपणे विचारलं. हो ग, देवाच्या कृपेने आता ठीक आहे. काल फारच त्रास झाला होता, सासूबाईंनी अगदी सहज उत्तर दिलं. रवीनाच्या मनात टोचलं. कालच्या वेदनेने त्या तडफडत होत्या, ती आज इतक्या सहज कशी नाहीशी झाली? पण ती गप्प राहिली. सागर टेबलावर बसला. आज खूप शांत आहेस? कालच्या प्रसंगाने तिचं मन खूप दुखावलं होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, परीक्षा दिली नाही. सागरने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो मोबाईलमध्ये गुंतला.
तिला जाणवलं तिच्या आयुष्यातील मोठा प्रसंग इथे कुणासाठीही महत्त्वाचा नाही. पुढचे काही दिवस ती अधिकच शांत झाली. ती काम करत होती, पण मन कुठेतरी हरवलं होतं. स्वयंपाक करताना कधी मीठ जास्त पडे, कधी भाजी जळे. काय ग, लक्ष कुठे आहे? सासूबाई टोमणा मारत. मोठी ऑफिसर व्हायचं होतं ना, आता घरकाम तरी नीट कर. त्या वाक्याने तिच्या हृदयात जखम होत होती. ती रात्री पुन्हा अभ्यासाला बसत होती, कारण पुढच्या वर्षाची परीक्षा पुन्हा द्यायची होती. पण आता सगळं कठीण वाटत होतं. शरीर थकलेलं, मन खचलेलं. कधी कधी तिला स्वतःवर राग येई. मी इतकी कमजोर का झाले? एक दिवस ती कपाट आवरत होती. तिला तिच्या कॉलेजचा जुना फोटो सापडला. स्टेजवर उभी असलेली रवीना, हातात ट्रॉफी. प्राध्यापक तिचं कौतुक करत होते. ही आमच्या कॉलेजची टॉपर आहे. तो फोटो पाहून तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ती खुर्चीत बसली. मी तीच रवीना आहे का? तिने स्वतःला विचारलं. तिच्या मनात काळोख पसरत चालला होता. ती कुणाशी बोलत नव्हती. जेवण कमी झालं, हसणं बंद झालं. सागरला बदल जाणवत होता. एका रात्री तो म्हणाला, तू एवढी शांत का असतेस? आधीसारखी बोलत का नाहीस? ती हळू आवाजात म्हणाली, कारण मला वाटतं माझं काहीच उरलं नाही. सागर चिडला. असं नाटकी बोलू नकोस. सगळ्यांनाच जबाबदाऱ्या असतात. जबाबदाऱ्या दोघांच्या असतात सागर, ती पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाली. तो थोडा थबकला. मी कुठे तुला थांबवलं आहे? पण आईवडिलांची काळजी तुलाच घ्यावी लागेल. मी ऑफिसमध्ये असतो, मग माझ्या स्वप्नांची काळजी कोण घेणार? तिचा आवाज थरथरत होता. त्या प्रश्नाचं उत्तर सागरकडे नव्हतं. तो शांत झाला. दिवस जात होते. ती अभ्यास करायला बसली की सासूबाई काहीतरी कामे सांगायच्या. तिला दिवसभर घरातल्या कामात बिझी ठेवलं जाऊ लागलं. रवीनाचं मन हळूहळू डिप्रेशनमध्ये जात होतं. ती एकटी बसून छताकडे पाहत राहायची. कधी अचानक रडू फुटायचं. तिला वाटायचं, कदाचित मी चुकीचा निर्णय घेतला. लग्न करून माझी चूक झाली का? पण लगेच ती स्वतःला थांबवत असे. नाही, मी स्वप्न सोडण्यासाठी जन्माला आलेली नाही. एक दिवस तिच्या कॉलेजमधली मैत्रीण पूजा फोनवर बोलली. अगं, तू पुढच्या वर्षासाठी फॉर्म भरलास का? रवीना थोडी थांबली. नाही अजून. तू एवढी हुशार आहेस, हार मानू नकोस. त्या एका वाक्याने तिच्या मनात जणू प्रकाश पडला. ती विचार करू लागली, मी खरंच हार मानते का? त्या रात्री तिने डायरी उघडली. तिने लिहिलं, मी रोज घरासाठी 4-5 तास देऊ शकते, मग माझ्यासाठी 4 तास का नाही? मी स्वतःसाठी वेळ काढणार. ती उठली. घड्याळात 11 वाजले होते. तिने टाईम टेबल लिहायला सुरुवात केली. सकाळी 5 ते 7 अभ्यास, दुपारी 1 तास रिव्हिजन, रात्री 2 तास टेस्ट सिरीज. ती स्वतःशीच म्हणाली, मी पुन्हा सुरू करणार. पुढच्या दिवशी सकाळी ती 5 वाजता उठली. सगळे झोपेत होते. तिने शांतपणे पुस्तक उघडलं. पहिल्यांदाच तिला वाटलं, मी अजून जिवंत आहे. त्या 2 तासात तिने जेवढा अभ्यास केला तेवढ्या गेल्या महिन्यात झाला नव्हता. तिला स्वतःवर थोडासा अभिमान वाटला. पण संघर्ष थांबला नाही. सासूबाईंनी एक दिवस विचारलं, इतक्या लवकर का उठतेस? अभ्यास करते. पुन्हा घरातलं सगळं करून मग कर. आधी घर महत्त्वाचं. ती शांत राहिली. पण आतून तिने ठरवलं होतं, मी थांबणार नाही. एक दिवस सागरने पाहिलं, ती झोप न घेता अभ्यास करते. तो म्हणाला, इतकं कष्ट करू नकोस. ती म्हणाली, मी थांबले तर पुन्हा मागे जाईन. सागर काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं, हा हट्टीपणा नाही,
ही तिची ओळख आहे. हळूहळू रवीना पुन्हा अभ्यासात रंगू लागली. पण तिच्या मनात अजूनही एक वेदना होती. माझं 1 वर्ष कुणी परत देणार नाही. तरीही ती आता खचत नव्हती. ती मजबूत होत होती. एक रात्री ती आरशासमोर उभी राहिली. मी रडणारी रवीना नाही, मी लढणारी रवीना आहे. त्या क्षणी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, फक्त निर्धार होता. आणि त्या निर्धारानेच तिच्या आयुष्यात बदलाची सुरुवात होणार होती. सकाळचे 5 वाजले होते. घर अजून झोपेत होतं. पण रवीना टेबलासमोर बसलेली होती. समोर पुस्तकं, वही, हायलायटर आणि चेहऱ्यावर एक वेगळी शांतता. ही तीच रवीना होती जी काही महिन्यापूर्वी तुटलेली, हरलेली वाटत होती. पण आता तिच्या डोळ्यात पुन्हा चमक दिसत होती, जिद्दीची. ती रोज 5 वाजता उठत होती. 2 तास अभ्यास, मग घरकाम, दुपारी थोडा वेळ अभ्यास, रात्री पुन्हा 2 तास अभ्यास. सासूबाईंचे टोमणे अजूनही थांबले नव्हते. काय ग, एवढं वाचून कलेक्टर होणार आहेस का? घरात बसून स्वप्न बघायला काय लागतं? पण आता ती शांतपणे ऐकत असे, कारण तिच्या मनात उत्तर तयार होत होतं. हो, मी होणार. एक दिवस ती सागर समोर बसली. मला तुझ्याशी बोलायचं आहे. सागर मोबाईल बाजूला ठेवत म्हणाला. हो, सांग. मी पुढच्या महिन्यात परीक्षा देणार आहे. फॉर्म भरलाय आणि यावेळी काहीही झालं तरी मी जाणार. सागर थोडा थांबला. ठीक आहे, पण आईची तब्येत? सागर, ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली. आईची काळजी दोघांची आहे, फक्त माझी नाही. तो शांत झाला. ती पुढे म्हणाली, मी घर सांभाळते, मान्य, पण माझं आयुष्यही आहे. तू वचन दिलं होतंस, मला शिकू देशील, साथ देशील. त्याला त्या दिवशीचं दृश्य आठवलं. रवीना आत्मविश्वासाने बोलत होती आणि त्याने हसत होकार दिला होता. तो हळू आवाजात म्हणाला, मी तुला मनाई केली नव्हती. मनाई नाही केलीस, पण साथही दिली नाहीस. हे वाक्य त्याच्या मनात खोलवर उतरलं. त्या आठवड्यातच अचानक सासूबाई पुन्हा आजारी पडल्या. माझ्या छातीत दुखतंय, मला भीती वाटते, त्या म्हणाल्या. रवीना शांतपणे उभी राहिली. आपण डॉक्टरकडे जाऊ, मी अपॉइंटमेंट घेते. सासूबाई थोड्या दचकल्या. आत्ता घरातली कामं थांबतील, तब्येत महत्त्वाची. सागरही तयार झाला. त्यांनी डॉक्टरकडे नेलं. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, काही गंभीर नाही, थोडा गॅस्ट्रिक त्रास आहे. रवीनाला सगळं समजलं. घरी आल्यावर सासूबाई म्हणाल्या, मी म्हटलं होतं ना, मला फार त्रास होतो. रवीना शांतपणे म्हणाली, आई, तुमची तब्येत महत्त्वाची आहे, पण माझी परीक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्या पहिल्यांदाच तिच्या आवाजातला ठामपणा ओळखू लागल्या. परीक्षेचा दिवस जवळ येत होता. यावेळेस रवीना तयार होती. एक रात्री ती सागर समोर बसली. उद्या माझी परीक्षा आहे, सकाळी 8ला निघेन. आईची औषधं, नाश्ता सगळं तयार ठेवेन, पण मी जाणार. सागर काही क्षण शांत राहिला. त्याच्या मनात अपराधीपण दाटलं. त्याला आठवलं, मागच्या वर्षी तो आईच्या बाजूने उभा राहिला होता आणि रवीना रडत बसली होती. तो उठला, तिच्या जवळ आला. रवीना, सॉरी. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. मी तुझी साथ दिली नाही. मला वाटलं घर महत्त्वाचं आहे, पण मी विसरलो की तुझं स्वप्नही या घराचा भाग आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी उद्या तुला सोडायला येतो आणि आईची काळजी मी घेतो. त्या शब्दांनी तिच्या मनावरचं ओझं हलकं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळ. रवीना तयार झाली होती. साधा सलवार सूट, हातात पेन, ॲडमिट कार्ड. सासूबाई सोफ्यावर बसल्या होत्या. इतकं काय मोठं आहे त्या परीक्षेत? त्यांनी पुन्हा टोमणा मारला. रवीना शांतपणे म्हणाली, माझं आयुष्य. सागर तिच्या बाजूला उभा होता. आई,
आम्ही येतो. औषधं वेळेवर घ्या. काही झालं तर मला फोन करा. सासूबाई काही बोलल्या नाहीत. कॉलेजच्या गेटसमोर रवीना उभी राहिली. तिला गेल्या वर्षीचा दिवस आठवला. डोळ्यातून अश्रू आले. पण यावेळेस ती रडली नाही. ती स्वतःशीच म्हणाली, मी परत आले. ती परीक्षा हॉलमध्ये बसली. पेपर हातात घेतला. पहिला प्रश्न वाचताच तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. तिने आत्मविश्वासाने उत्तरं लिहायला सुरुवात केली. प्रत्येक शब्दात तिची मेहनत होती. प्रत्येक ओळीत तिचा संघर्ष. ती 3 तास लिहित राहिली. पेपर संपला. बाहेर येताना तिला हलकं वाटत होतं. सागर गेट बाहेर उभा होता. कसा झाला पेपर? त्याने उत्सुकतेने विचारलं. ती हसली. खूप छान. तोही हसला. मला माहिती होतं. काही आठवड्यांनी निकाल लागला. रवीना थरथरत्या हातांनी वेबसाईट उघडत होती. रोल नंबर टाईप केला. स्क्रीनवर शब्द दिसले, क्वालिफाईड. तिला विश्वासच बसत नव्हता. सागर, ती ओरडली. तो धावत आला. काय झालं? तिने स्क्रीन दाखवली. तो काही क्षण शब्द शोधत राहिला. मग अचानक तिचा हात पकडत म्हणाला, मला तुझा अभिमान आहे. सासूबाईही जवळ आल्या. खरंच पास झालीस? रवीना हसत म्हणाली, हो आई. त्या शांत झाल्या. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर थोडी मऊ भावना दिसली. छान झालं, त्या हलक्या आवाजात म्हणाल्या. त्या रात्री घरात वेगळीच शांतता होती. रवीना छताकडे पाहत पडली होती. आज तिच्या मनात वेदना नव्हती. गेल्या वर्षी तिने गमावलेलं वर्ष परत मिळालं नव्हतं, पण तिने स्वतःला परत मिळवलं होतं. सागर तिच्या जवळ बसला. तू हार मानली असतीस तर? ती हलकं हसली. मी माझ्यासाठी उभी राहिले म्हणून जिंकले. तो म्हणाला, आता पुढच्या स्टेपसाठी आपण दोघं मिळून तयारी करू. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, घर आणि स्वप्न दोन्ही सांभाळता येतात, जर दोघांनी साथ दिली तर. सागरने मान हलवली. काही महिन्यांनी रवीना पुढच्या टप्प्यातही यशस्वी झाली. तिच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला. पण या कथेचा खरा शेवट निकालात नव्हता. तो त्या दिवशी झाला होता जेव्हा रवीना पहिल्यांदा ठामपणे म्हणाली होती, माझं स्वप्न माझा हक्क आहे. आणि जेव्हा तिने स्वतःसाठी उभं राहण्याची हिंमत दाखवली. कारण शिक्षण फक्त पुस्तकात नसतं, ते आत्मसन्मानात असतं. आणि रवीनाने तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं, परीक्षेतही आणि आयुष्यातही. काही दिवसांनी तिने जॉब जॉईन केला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. शेवटी ती मनात म्हणाली, मी माझं स्वप्न पूर्ण केलं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.